अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाच्या वतीने 14 जून 2026 रोजी हेल्थ साथी कार्ड या महत्वाकांक्षी सेवेचे लोकार्पण मुंबई येथे उत्साहात करण्यात आले आहे। राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश एम जैन यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राच्या भूमीत होणे ही संपूर्ण युवा मंच परिवारासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे। झोन 5 च्या पीएसटी प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी देशभरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष साकेत रितोलिया, सहाय्यक मंत्री प्रकाश बिंदल, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राहुल अग्रवाल, नॅशनल ट्रेनिंग अकादमीचे अध्यक्ष अमित अग्रवाल, राष्ट्रीय संयोजक निलेश अग्रवाल, महाराष्ट्र प्रांताच्या प्रांतीय अध्यक्षा अमृता भूतळा, प्रांतीय महामंत्री प्रवीण करवा, राष्ट्रीय निर्देशक रामकिशोर वर्मा, टेक्नॉलॉजी फोरमचे अध्यक्ष सुनील खाबिया, मुंबई शाखेचे अध्यक्ष कपिल कर्नावत, मंडलीय उपाध्यक्ष अमित मल्लावंट तसेच भयंदर शाखेचे अध्यक्ष अभिषेक राठी आदींची उपस्थिती लाभली आहे। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश जैन यांनी हेल्थ साथी कार्डची उपयुक्तता, सदस्यांना मिळणारे लाभ आणि सध्याच्या काळातील त्याची गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। कोकिलाबेन हॉस्पिटलमधील प्रख्यात डॉक्टर राकेश वर्मा, रोबोटिक सर्जन फॉर किडनी आणि यूरोलॉजिस्ट यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। युवा मंच परिवारातील सदस्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे। कार्यक्रम महाराष्ट्र प्रांताच्या कार्यकाळातील एक ऐतिहासिक आणि स्मरणीय क्षण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या लोकार्पणाची संधी महाराष्ट्र प्रांताला दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी प्रति अमृता भूतळा यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।